मंडळी नमस्कार. रामबाण उपचारमध्ये मी प्रकाश कत्रे तुमचं स्वागत करतोय. मंडळी, आमचे सर्व आदिवासी बांधव निसर्गपूजक, तर आज आपण आलोय पद्मश्री विकल्या लडक्या ढिंडा बाबा यांच्याकडं. तर मी तुम्हाला आज जी आदिवासी संस्कृतीत परंपरेनुसार कोवळी भाजी साजरी केली जाते, कोवळी भाजीचा सण असतो, तर त्याबद्दल विकल्या बाबा ढिंडा यांच्याकडून त्याबद्दल सुद्धा जाणून घेऊ. म्हणजे ते एक पूर्वीपासून आमच्या याच्यात भगतच आहेत, ते आमचे संस्कृतीचे पूजक आहेत. ते प्रत्येक कणसरीचा देव म्हणा किंवा कोणताही कार्यक्रम असला का ते असतात. तर बाबा, कवळी भाजीचे सण आपला असतो, त्याबद्दल थोडी माहिती सांगा. कोवळी भाजी आज आपले निसर्ग पूजक आहोत. म्हणजे कोवळी भाजी पहिली निघली, त्याची ती कोवळी भाजी आणायची, गावदेवीचे समुद्राच्या खांदावर ठेवली, त्याच्यावर ठेवला आणि त्याला सांगायचा की आज आमचे गावकरी सगळी मंडळ हे सर्वांना समान आम्ही आहो, म्हणून गावदेवीच्या समोर जायचा आणि त्याला नमस्कार करायचा. होर सोर ढोर ढाकर सुखाचा राहिला पाहिजे, शेतीवाडी आबाद राहिली पाहिजे, असा त्याच्या मानता घ्यायची. आणि 12 कुंड्याची जेव्हा 12 शेल ते दिवस गावदेवीला जे काय मान घेतला, मानता घेतली ते दिवस पुरवायच्या. मग कोवळी भाजी ते दिवस, कोवळी भाजी ते दिवस खायची. सगळे मिळून देवपूजा घरचे देवानं सांगायच्या काय ही कोवळी भाजी निसर्ग पूजक आहे, आज आम्ही भाजी खातो आणि रोप झाला काय उद्या परवापासून लावाय घेतो. तर कोवळी भाजीचा जो रोप आहे तसा ही भाजी खाली तर आम्हाला शेतीवाडीत अडचणी आली पाहिजे, सुख सभाग दिला पाहिजे, सुख शेती घराने आली पाहिजे, अशी म्हणून कोवळी भाजीचा उपास करून ते कोवळी भाजीचा मान करायचा. तेव्हापासून आदिवासींनी पण आधी पाला खाल्याशिवाय गावदेवीच्या समोर गेल्याशिवाय मग इकडं कोणाला लावायला शेती नाही घ्यायची. असं त्याच्यासाठी कोणाला गावात मग गावाचा ठरावलं 4 मंगळवार पाळायचं, 5व्या मंगळवारी बोळ ते पाठवून द्यायची. नाहीतर मग काही लोक सांगतात ही 12 कुंड्याची 12 सरळ त्यांनी सगळा गावदेवीचा पाठवून द्यायची, पाठवून असं झालं. मग ते प्रत्येक गावात मन मानिलं, मनात आला तर सांगतो. पण कोवळी भाजी ही आपले नागली भात याचा जो आता रोप निघला ती भाजी खाल्याशिवाय करायचा, म्हणजे सुरुवात करायची. नाही. जोपर्यंत आपण कोवळी भाजी खात नाही, गावदेवीला निवड देत नाही, तोपर्यंत आपली लावणी किंवा आवडी सुरुवात करायची नाही. आणि जर 1 वर्ष खाली नाही तर 5 वर्षात खायची नाही. बघा मंडळी, कवळी भाजी एका वर्षी जर खायला नाही मिळाली, या वर्षी जर खाली नाही तुम्ही, तर 5 वर्ष पुढची खायची नाही. आणि मग नंतर 5 वर्षानंतर खायची. म्हणजे असं पण पूर्वी मग आणि बाबा, आता हे झालं कोवळी भाजीचं आपण माहिती दिलीच. पण कोवळी भाजी आपल्याला माहिती आहे, आपण खातोच. पण ह्या कोवळी भाजीचे आपल्या लोकांना म्हणजे काय आयुर्वेदिक किंवा औषधी फायदे काय आहेत, असं काय म्हणजे ते आहे ना. तर सांगला ना की याचा तर फुल कसं आता फुलली काय लगेच करतं, सफेद फुल येते. सफेद. मग कोणाच्या डोळ्यात फुल पडला ना त्याचा दांड आणि बाहेरची काडी आणि जाता कसा फिरू तसा खिरायसाठी तो जाता फिरू त्याची थोडी शिळकी काढायची. काय कोवळी भाजीचा तो दांड आणि नागलीचा मूळ आणि बाहेरची काडी ओढा बांधला, जातेचा खुंटा असतो थोडा घसायचा, बांधला काय फुल नाही शावली काढले रामबाण. कोवळी भाजीचा बी, बीना तो देठ जो देठ असतो निघतो तो, आणि जात्याची खुट्याची थोडासा, आणि ज्या बाजूचं फुल पडलंय त्या बाजूच्या कानाला बांधायचं. मग ते सोडायचं वगैरे नाही. ते फुल जसा त्याचा खरला ना झाला ना बेड निवड काय सोडायचं. असं म्हणजे पारंपरिक आयुर्वेदिक उपयोग आहे. म्हणजे एक फुल पडलं डोळ्यात तर ते कानाला बांधतात त्या बाजूचे ते, आणि ते आपोआप ते सुटतं. बरोबर. त्याच्यासाठी ती कोवळी भाजी. पण आज जी ही वनस्पती दिसते ना, ह्या वनस्पतीला आमच्या ग्रामीण भागात कवळी भाजी म्हणतात. तर हा आमच्या संस्कृतीचा आणि एक सणाचा विशेष भाग आहे. आमच्या
आदिवासी संस्कृतीमध्ये विशिष्ट कवळी भाजी म्हणून एक सण असतो. तो एका विशिष्ट दिवशी साजरा केला जातो. दाखवते कवळी भाजी कशी आहे. जून महिन्यात पावसाला सुरुवात झाली ना की सर्व जंगलात आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्या उगवायला सुरुवात होते आणि सर्व रान हिरवेगार होते. तेव्हा 1 ते 2 आठवड्यात कवळीची भाजी उगवते. तेव्हा ती कवळी असते आणि तेव्हाच तिची पाने भाजी करून खाण्यायोग्य असते. तर आपले पूर्वज अशिक्षित होते पण निसर्गपूजक होते. त्यांना वनस्पतीबद्दल असलेल्या औषधी गुणधर्माची माहितीसुद्धा भरपूर होते. तर नवीन वर्षातील ही पहिली पाण्याची ही भाजी असते. सर्व गावकरी मिळून मोड्याच्या दिवशी म्हणजेच मंगळवार या दिवशी गावातील सर्व लोकांना सर्व कामाला सुट्टीचा दिवस म्हणतात म्हणजे मोडा. या दिवशी कवळे भाजीचा सण ठरवितात. याच दिवशी घरातील काही व्यक्ती गावातील व्यक्ती सर्व मिळून जंगलात डोंगर माळ रानावर जातात आणि ह्या कवळी भाजीची पाने तोडून आणतात. ही भाजी तुरीच्या डाळीत बनवतात व भाजीसुद्धा बनवतात. ही भाजी शिजवल्यानंतर गावदेवीला कुलदैवत आपल्या चुलीवर नैवेद्य ठेवतात. कुलदैवतांची पूजा केली जाते. याच दिवशी मंडळी हा एक मोठा म्हणजे संस्कृतीचा एक सणच असतो. या दिवशी बाहेरगावी ज्या दिलेल्या लेकी माहेरी येतात. पाहुणे रावळे जावई सगळे सोयरे यांना आमंत्रण दिलं जातं आणि ही शिजवलेली कवळी भाजी मोठ्या आनंदाने सर्वांच्या हातावर दिली जाते प्रसाद म्हणून. म्हणजे घरातील ज्येष्ठ व्यक्ती प्रसाद म्हणून देतात आणि आशीर्वादपर सर्वांना एक मार्गदर्शन करतात की 4 महिन्याची रात्र आले कोणीही भांडणतंटे करू नका. शेतीची चांगली लावणी करा. सुखदुःखात एकमेकांना मदत करा. आणि आता हे कोळी भाजी खाऊया. मग सर्वजण कोळी भाजीचा म्हणजेच कवळी भाजीचा आस्वाद घेतात. अशा प्रकारे कवळी भाजीचा सण मोठ्या आनंदात आणि उत्साहात सुरुवात होतो आणि या दिवसापासून शेतीची आवनी म्हणजे लागवड सुरू होते. आणि याच दिवसापासून जे आपलं पारंपरिक कामड नृत्य म्हणजेच कांबडी नाच या नृत्यालाही सुरुवात होते. तर मंडळी बघा आदिवासी संस्कृतीत कोळी भाजीचं महत्त्व किती बघा. आपल्या पूर्वजांना निसर्गाबद्दल किती ज्ञान होते. जरी ते पूर्वी अशिक्षित होते पण त्यांना वनस्पतीतील औषधी गुणधर्माची जाणीव होती. कारण पावसाळ्यात बघा शेतीची कामं सुरू होतील तर पावसाळ्यात अनेक आजार उद्भवतात. मग ते होऊ नये म्हणून ही कोवळी भाजी म्हणजेच जंगली सफेद मुसळीची भाजी करतात. यामुळे प्रतिकारशक्ती वाढते. अनेक आजार दूर ठेवण्याची ताकद या भाजीमध्ये आहे. आता काम करून सांधे दुखतात किंवा अनेक आजारसुद्धा उद्भवतात तर यावरसुद्धा ही खूपच गुणकारी आणि पोटाचे विकार पचनक्रिया सुधारण्यास चांगली मदत येते. कवळीची भाजी जी पांढरी मुळे आहेत ना ते जर लघवीचे विकार असतात बघा म्हणजे लघवीला तिळीक लागणे आग होणे किंवा कावीळ दमा पोटाचे आजारही मुळं जर कुटून प्यायला दिली तर आराम पडतो. असे औषधी गुणधर्म आहेत. लहान मुलांना बघा दूध पाजणाऱ्या मातांना दूध कमी येते. मग जर ते दूध कमी येत असेल तर दूध वाढीसाठी या कवळी भाजीच्या मुळ्या सकाळ संध्याकाळ जर कुटुंब प्यायला दिल्या ना तर त्या मातेचं दूध वाढण्यास मदत होते. एवढ्या औषधी आणि रामबाण घटक आहेत. तसंच पुरुषांनासुद्धा ही कवळी भाजी म्हणजे जंगली सफेद मुसळी वरदान आहे. कारण या वनस्पतीने शुक्रजंतूची वाढ होते, वीर्याची गुणवत्ता सुधारते आणि वीर्याची वृद्धी होते. आणि ही एक ना मंडळी नैसर्गिक कामोत्तेजक व लैंगिक शक्ती वाढवणारी असे औषधी गुणधर्म या कवळी भाजीत आहेत. तर ही कवळी भाजी एवढी आयुर्वेदिक आणि रामबाण आहे. तर असे अनेक औषधी उपयोग आपल्या पूर्वजांना माहीत होते आणि त्यामुळं ह्या कवळी भाजीचा एक सण उत्सव साजरा केला जातो जेणेकरून हे औषधी घटक आपल्या प्रत्येकाच्या शरीरात जावं आणि ते आपल्या अनेक आजाराला लढण्याबाबत शक्ती मिळावं असं आपल्या पूर्वजांचं एक संकल्प होता. तसेच आता हल्ली बघा मानसिक ताणतणाव वाढण्याचे बरेच लक्षणे दिसतात. अनेक लोक तणावाखाली असतात. परंतु ह्या कवळी भाजीची जर मुळं कुटुंब प्यायला दिली तर जो वाढणारा मानसिक ताणतणाव चिंता या आयुर्वेदिक कवळी भाजीमुळं कमी होतात.
तर असे औषधी आणि उपयोगी वनस्पती आहे. तर निश्चित याचा सर्वांनी फायदा घ्यावा. आपले पूर्वज यासाठीच सांगत होते आणि या संस्कृतीप्रमाणे आपल्याला त्यांनी एक आदर्श घालून दिला आहे का हे विशिष्ट दिवशीच विशिष्ट वेळी ही भाजी खालीच पाहिजे. म्हणजे प्रत्येक सीझनला ज्या जशा रानभाज्या आहेत त्या पद्धतीने याचं सेवन केलं पाहिजे असं आपल्या पूर्वजांनी आपल्याला हे सांगितलेलं आहे. तर असे हे आदिवासी संस्कृतीशी नाळ जोडलेली ही कवळी भाजी आहे. मंडळी बघा, हे आता आज आमचा मंगळवार आहे आणि कोळी भाजीचा सण आहे. तर आम्ही आणले आज कोळी भाजी, कोळू भाजी, कवळी भाजी, सफेद मुसळी आयुर्वेदानुसार. तर आमची मंडळी निसर्गपूजक सगळे. तर आम्हाला एका विशिष्ट दिवशी आमचं गाव ठरवतो. आमचा गाव गाडा जो पद्धतीने चालतो त्या पद्धतीने सर्व ठरवतात. तर मोड्याच्या दिवशी म्हणजे मंगळवार या दिवशी आम्ही कवळे भाजीचा सण ठेवतो. तर आज आम्ही आणले कवळी भाजी बघा. तर ही कवळी भाजी याला म्हणतात कोळूची भाजी. ही डोंगराला असते. डोंगरावर आणलेलं बघा अशी बारीक बारीक कापली जाते. आता ही कापायला घेतली. तर ही भाजी आयुर्वेदानुसार खूपच अशी गुणकारी आहे. आपला मानसिक ताणतणाव बघा, बऱ्याचशा जणांना टेन्शन असते, तणाव असतो. तर हे या भाजीचं किंवा या भाजीची जी मुळं असतात, ती मुळं जर कुटून पिली किंवा त्याचं चूर्ण करून खाल्लं तर मानसिक ताणतणाव हा सुद्धा दूर होतोय. तर आता बघा, आमच्या घरी म्हणजे कसं असते, जे पारंपरिक आमची पद्धत आहे, आमची आदिवासी संस्कृतीत निसर्गपूजक. तर निसर्गाला वंदन करून किंवा या दिवशी ठरलेल्या दिवशी हे भाजी बनवल्यानंतर देवाला नैवेद्य ठेवला जातोय. तर ते पण तुम्हाला पुढे दाखवतो म्हणजे कसं असतंय, काय पद्धत असते. आणि जे गावचे दैवत असतात, गावदेवी म्हणा, तिथे सर्व गावकरी जातात. तिथं कोळी भाजीचा निवद दाखवला जातो. ते बनवून नंतर आजच्या दिवशी म्हणजे प्रत्येक जण ह्या भाजीचं सेवन करतो आणि एक इथून पुढची आमची जी शेतीची कामं असतात त्याला खरी सुरुवात होते. तर अशा पद्धतीचा हा कवळे भाजीचा सण. तर बघा आता हे आहे ना, बारीक बारीक कसं कापायला घेतले बघा. मला दाखवतोय. असे बारीक बारीक कापलेले आहे. आणि ही बघा कोवळी भाजी सुद्धा दाखवते बघा असे. तर ही खूपच अशी पौष्टिक आणि आयुर्वेदिक भाजी आहे. तर बघा म्हणजे आमचे जे पूर्वज, आमचे पारंपरिक जे अ, आजोबा पंजोबा जे होते, तर त्यांना बघा या भाजीबद्दल किंवा निसर्गाबद्दल अगाध ज्ञान म्हणजे लिहिता वाचता येत नव्हतं पूर्वी, पण नक्कीच प्रत्येक वनस्पतीबद्दल आणि त्याच्याबद्दल आत्मीयता, निसर्गाबद्दल जे प्रेम, सद्भावना ही होती आणि त्याच्याबद्दलचे जे आयुर्वेदिक उपाय ते सुद्धा माहीत होते. तर बघा, आता मी तुम्हाला पुढं भाजी कशी आता बनवायची तेही दाखवतो आणि भाजी बनवल्यानंतर प्रत्येक घरात नैवेद्य कसा दाखवला जातो. मग 5 पद्धतीचे नैवेद्य ठेवले जातात. तर तेही पुढे दाखवतोय. ते कसं आहे तर बघा आता पुढे बघूयात आपण. ते अशी ही कोळी भाजी आणि याचा दुसरा अजून उपयोग सांगायचा झाला तर बघा, ज्यांना सांधेदुखीचा त्रास असतो. बरेचसे जण बघा सांधे दुखतात, हातपाय दुखतंय, कंबर दुखतंय. तर आता आमचे बघा इथून पुढे कष्टाची कामं सुरू होतात. म्हणजे जे आवनी असते म्हणा किंवा निंदणी म्हणा, हे सगळ्या गोष्टी सुरू होतात आणि अशी बरीचशी कामं सुरू होतात, जी नांगरणी वगैरे. तर तत्पूर्वी या भाजीचं सेवन केलं जाते आणि इथून पुढे खातात सुद्धा जोपर्यंत मिळते तोपर्यंत. तर याचे असे सांधेदुखी म्हणा, पाठदुखी यासाठी सुद्धा खूपच फायदेकारक आहे. तसंच अजून सांगायचं झालं तर बघा, ज्या माता असतात म्हणजे आपला नवीन जे बाळ असते बघा आणि जेव्हा त्या मातेला त्या बाळाची दुधाची कमतरता जाणवते, मग त्या मातेला आईला दूध कमी येते. मग ते बाळाची दुधाची गरज भागवण्यासाठी या कोवळी भाजीची मुळं म्हणजे कुटून जरी प्यायला दिली तरीही मातेचं दूध वाढते. तर काय करायचं 3 ते 4 मुळं सकाळी 3 ते 4 मुळं आणि संध्याकाळी 3 ते 4 मुळं असं कुटुंबियाला दिली तर ज्या मातेला दूध कमी येते, ज्या बाईला दूध कमी येते,
तर ते दूध वाढवण्यासाठी या कोळी भाजीचे मुळं उपयोगी असतात. ही कोळी भाजी सुद्धा तेवढीच पौष्टिक आहे. तर हे तुम्हाला या भाजीतून असे भरपूर आयुर्वेदिक गुणधर्म आहेत. ही माहिती तुम्हाला देतोय पुढे. तर चला आता पुढे भाजी कशी बनवायची ते पहिले दाखवतो, परत तुम्हाला नवीन उपयोग सांगतोच मी. ही आता कापलेली भाजी आहे ना, तर ही आता आपण धुवून घेतोय. म्हणजे कसं, थोडीशी आपण तिकडून आणतो जंगलातून ना, तर कशी माती बिती थोडी लागलेली असते ना, मग ते कसं चांगल्या पद्धतीने असं धुवून घ्यायची. बघा आता ही भाजी धुतलेली आहे आणि धुवून मस्त त्याच्यातलं पाणी थोडं निचरा होईल असं करून काढून घ्यायचे. अशी भाजी धुवून घेतलेली आहे पूर्ण स्वच्छ पद्धतीने. आता पुढं आपण भाजी कशी बनवायची ते तुम्हाला लगेच दाखवतोय. तर आता इकडे तापत ठेवलेले आहे आणि त्याच्यात हे तेल टाकलेलं आहे. हे तेल तापलेलं बघा, त्याच्यात थोडस जिरं टाकलंय. जिरं टाकल्यानंतर त्यामध्ये ही हळद टाकली, थोडीशी मिरची. म्हणजे आपली आता भाजी कशी बघा थोडे आहे ना, त्या पद्धतीने तुमच्या पद्धतीने घ्या जसं तुमच्या अंदाजाने. मिरची हळद जिरं टाकून फोडणी दिलेली आहे आणि त्याचं थोडं हलवून घ्यायची सगळ्यांनी. आणि नंतर त्याच्यात चवीनुसार मीठ घालायचे. आता हे मी आपण नॉर्मल जशा भाज्या बनवतो तशा पद्धतीच्या भाज्या तुम्ही बनवू शकताय. आणि तुम्हाला अजूनही म्हणजे काही ऍड करू शकता. तुम्हाला जर वाटलं की हिरव्या मिरच्या किंवा काही तुम्हाला टाकायला टाकू शकता, असं काही नाही. हा, आणि कांदा सुद्धा तुम्ही बारीक बारीक कापून चिरून तो तेलात तळून परतून घेतल्यानंतर घालू शकता. पण आता हे आपल्या देवाला निवड दाखवायचे ना, तर मग मिरची हळद जिरं हा आणि थोडंसं बघा चवीपुरतं मीठ घातले, हलवून घेतले आता. आणि थोडस बारीक गॅस करतोय, जेव्हा झाकण ठेवलं आहे आणि थोड्या वेळात आपल्याला ती वाफवायचे. आणि वाफवल्यानंतर भाजी तयार होणार. ही आता कोवळी भाजी वाफते आणि डाळ सुद्धा केली. आता ही डाळीत सुद्धा आहे ना, बघा ही डाळ बनवली आहे. डाळीत सुद्धा ही कोवळी भाजी घातलेली आहे. तुम्हाला हिरवे दिसतात ना, तर असे डाळीत सुद्धा ही भाजी घसटून घेतात आणि अशी ही डाळ बनवतात. असा आता अशा पद्धतीने कोवळी भाजीचा आमचा एक सण असतो आणि एक निसर्गपूजक, निसर्गावरती प्रेम आदर आणि त्याची एक कृतज्ञता, या सगळ्याच गोष्टी याच्यातून व्यक्त होतात. तर अशी आमची कोवळी भाजी बघा ही वापते आणि डाळीत कोवळी भाजी घालून घसरली आणि ही सुद्धा जे बनवली अशी ही कोवळी भाजीचं हे आहे. आता बघूया पुढं आपली तयार झाली तुम्हाला दाखवतो. तर मंडळी बघा ही आता भाजी तयार झालेली आहे. ही तुरीची डाळ आहे. तुरीच्या डाळीत कोळू भाजी त्याच्यात सुद्धा टाकून घसटलेली आहे आणि फोडणी दिलेली आहे. आणि आता बघा म्हणजे डाळीत सुद्धा भाजी आणि अशी पण भाजी बनवते. आता हे आता आपल्याला दाखवायचं आहे नैवेद्य. आता नैवेद्य दाखवतोय. याची प्रकारे झालेली आहे भाजी तयार. तर मंडळी, आदिवासी संस्कृती ही निसर्गपूजक, याचंच उत्तम उदाहरण म्हणजे कवळी भाजी हा सण. कवळी भाजीचा सण बघा एक अभ्यासपूर्ण किंवा एक संस्कृतीपूर्ण पूर्वपार जुन्यापासून तो चालत आलेला आहे. तर कवळीची भाजी हे आदिवासी संस्कृतीत जोडलेली एक परंपराच आहे. तर जून महिन्यात ही आपली साजरी केली जाते. तर मंडळी बघा आता नैवेद्य तयार झालेला आहे, पूर्ण सर्व गावदेवीला ठेवलेलं आहे. आता गावदेवीला ठेवल्यानंतर चुलीवर सुद्धा ठेवतात. आणि आता हे काय केले बघा, ही घरची पूजा आहे. एका सुपात 5 पळसाची पानं घेतलेली आहेत. 5 पळसाच्या पाण्यावर कवळी भाजीचा नैवेद्य ठेवलेला आहे. मधी दिवा लावलेला आहे. आणि बघा 5 हे कोवळी भाजीची पानं सुद्धा ठेवतात. 1 2 3 4 5 अशी 5 कोवळी भाजीची पानं, 5 पळसाच्या पानावर कोवळी भाजीचा नैवेद्य आणि सुपाच्या मधोमध दिवा लावलाय. तर मंडळी आता आपली कोवळी भाजी पूर्ण बनवून झालेली आहे. डाळीत सुद्धा टाकलेली आहे, ती घसटून फोडणी दिलेली आहे. आणि आपली
भाजी सुद्धा बनवली आहे. तर आता हे आपल्या म्हणजे पारंपरिक हे पद्धतीने आपले जे आडवडील पूर्वज जे करत आले त्या पद्धतीने आता एक ठेवलेलं आहे बघा. असं हे 5 पद्धतीचा भात डाळ कोवळी भाजीचा असं निवड ठेवलेला आहे. मध्ये दिवा पेटवलेला आहे. आणि हे कोवळी भाजी आहे ना, हे बघा, हे कोवळी भाजीचे 5 हे कोंब सुद्धा ठेवलेले. 1 2 3 4 5 ठेवलेले आहे. आणि हा नैवेद्य झालेला आहे टाकून. तर असा एक निसर्गाप्रती प्रेम, एक संस्कृती परंपरा ही आमची आहे. तर आमच्यात एक असं एक हे आहे, म्हणजे सांगितलं झालं, पूर्वज आडवडील सांगत आले की जर एका वर्षी जर कोवळी भाजी म्हणजे खाली नाही, म्हणजे एका हे सीझनला जर कोवळी भाजी आमच्या गावात उसटली नाही किंवा खाली नाही, तर पुढे 5 वर्ष ती भाजी खाली जात नाही किंवा खायची नसते. 5 वर्षानंतर मग ती भाजी खाण्याचा योग असते असे पूर्वज सांगत आले. तर म्हणून हे प्रत्येक वर्षी मंगळवार पकडला जातो, मोड्याचा दिवस असतो. या दिवशी हे कोवळी भाजी खाली जाते आणि कोवळी भाजीचा सण आनंदात सर्व प्रत्येक घरोघरी साजरा केला जातोय. असं हे निसर्गाप्रती एक प्रेम, संस्कृती, परंपरा जतन करण्याचं काम आमची ही पिढी पुढे जपत आहे, जपत राहील. आणि निसर्गाप्रती एक प्रेम सर्वांना आपुलकीचं हे दाखवलं जाईल. तर धन्यवाद. तुम्हाला मी कोवळी भाजीबद्दल दिलेली माहिती, कोवळी भाजी सणाबद्दल सांगितलेली माहिती आवडली असेल तर माझ्या रामबाण उच्चाराला लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या नातेवाईक मित्रांमध्ये यांनाही शेअर करा, जेणेकरून त्यांना आपल्या पारंपरिक संस्कृती, कला, परंपरा हे माहिती होईल आणि जतन करण्याचा एक प्रयत्न करतील. धन्यवाद.